नमस्कार. आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आकाश भानुशाली यांना म्हणत असतो, की "तुम्ही एवढं निगेटिव्ह का बोलताय?" तेव्हा भानुशाली म्हणत असतो, की "मी निगेटिव्ह बोलत नाहीये. जे काही आहे ते खरं सांगतोय. मला माझ्या आशिलाजवळ खोटं बोलायला अजिबातच आवडत नाही. कारण राजाराम तुमचे काका आहेत. ते आपल्या जज साहेबांचे काका नाहीये. तुम्हाला कळतंय ना? त्याच्यामुळे जज साहेब त्यांच्याकडे बघताना एक आरोपी म्हणूनच बघणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर आपल्याला जे पुरावे सादर करायचे आहेत, ते पुरावे पूर्णपणे व्हॅलिड हवेत." तेव्हा भूमी म्हणत असते, "पण आपल्याला प्रयत्न तर करून बघायलाच हवं ना, की जज साहेब काय म्हणतायत काय नाही. कारण तसं आम्ही सरांना सांगून आलेलो आहोत. त्यांनासुद्धा आता आशा वाटते, की त्यांनी काहीच केलेलं नाही आहे आणि ते लवकरात लवकर बाहेर येतील म्हणून." तेव्हा रागिनी म्हणत असते, "तुम्ही राजाराम यांना भेटायला गेला होतात का?" तेव्हा भूमी म्हणते, "हो, आम्ही दोघंजणं राजाराम सरांना भेटून आलोय. त्यांना बिचाऱ्यांना आता आशा वाटायला लागले, की ते लवकरच बाहेर येतील." तेव्हा आकाश म्हणत असतो, की "आत्या, भूमीने एखादं काम हाती घेतलं की ती तडीच नेल्याशिवाय काही स्वस्थ बसत नाही. तिने आता काकाला विश्वास दिलाय की ती लवकरात लवकर त्यांना बाहेर काढेल म्हणून." तेव्हा इथे आता लगेचच भानुशालीला या गोष्टीचा राग येतो आणि तो म्हणत असतो, की "यापुढे माझ्या आशिलाला भेटायला जाताना माझी परवानगी घेतल्याशिवाय कुणीही भेटायला जायचं नाही." आणि लगेचच भूमीला म्हणतो, की "भूमी, चला आपल्याला निघायचं आहे." तेव्हा इथे भूमीसुद्धा आता त्याच्या मागे मागे लगेचच निघून जाते. तेव्हा इकडे रागिनी आपल्या मनामध्ये म्हणत असते, की "भूमी एक दिवस माझ्या नजरेआड झाली तर एवढा मोठा क्लू शोधून काढला. कदमांना हाताशी घेतलं आणि त्यावेळेला एक वेगळाच फोन आला होता. तो कामाचा फोन नव्हता. हे सुद्धा ती सिद्ध करेल. त्याच्यामुळे आता ही भूमी माझ्या नजरेआड झालेली चालणार नाहीये. काही करून ती माझ्या नजरेसमोरच हवी आहे, जोपर्यंत तिचं लग्न भानुशाली बरोबर होत नाही. त्यामुळे भूमीचं माझ्या नजरेसमोर असणं खूपच जास्त गरजेचं आहे. ती जर नजरेआड झाली तर काय काय शोधून काढेल काही सांगता येत नाही. आणि त्यामुळेच आता राजाराम हे जेलमधून बाहेर येण्याच्या आधी भूमीचं आणि त्या भानुशालीचं लग्न व्हायला हवंय." तर इथे निलंबरीला जे काम दिलेलं असतं ते निलंबरी आता पूर्ण करत असते. तिला आता काही करून भूमीच्या साईन महत्त्वाच्या पेपरवरती घ्यायच्या असतात. त्यामुळे तिने आता खूप मोठं प्लॅनिंग केलेलं असतं. बचत गटाचे पेपर घरी घेऊन आलेले असते. भूमी आल्यानंतर तिला लगेचच बटरिंग करायला सुरुवात करते. "भूमी, आलीस का तू? बस बाळा इथे, मी तुझ्यासाठी पाणी घेऊन येते." असं म्हणत ती लगेचच तिला पाणीसुद्धा प्यायला देते. तेव्हा इथे निलांबरी म्हणत असते, "काय मग भूमी, आज दिवसभराची तुझी सगळी कामं झाली का?" तेव्हा भूमी म्हणते, "हो आई, झालीत." तेव्हा निलांबरी म्हणत असते, की "माझीसुद्धा तुझ्याकडे 2 कामं आहेत आणि ती कामं अशी आहेत, की आता तुझं लग्न आहे, आपल्याला निमंत्रण पत्रिका छापायच्या आहेत. त्याच्यामुळे आता हे सगळं सॅम्पल आहे. तुला कुठली निमंत्रण पत्रिका आवडली ती सांग, आपण त्या छापायला देणार आहोत. आणि दुसरं काम माझं असं आहे, की भूमी, आता तुझं लग्न आहे. मग आता लग्नामध्ये खर्च तर होतोच आणि तुझं लग्नसुद्धा मला धामधूममध्ये करून द्यायचं आहे. त्याच्यामुळे आता मी बचत गटामध्ये आहे की नाही, बचत गटातून मी बँकेकडून लोनसुद्धा घेऊ शकते. त्याच्यावरती 0 इंटरेस्ट भरावा लागणार आहे आपल्याला. तेव्हा आता जर आपण थोडंसं कर्ज घेतलं आणि तुझं लग्न जर धामधूममध्ये केलं तर कुठे बिघडलं ना. त्यासाठी आता मला या पेपरवरती तुझ्या सह्या हव्या आहेत." तेव्हा इकडे आता तुझे बाबा सतत म्हणत असतात, की "मी फक्त पौर्णिमेचा विचार करते. तुझा विचार मी अजिबातच करत नाही." पण आता तुला माहिती आहे ना, पौर्णिमा अगं लहान होती. तिच्याकडे लक्ष देणं तेव्हा खूप जास्त गरजेचं होतं. पण तू सुद्धा माझी मुलगीच आहेस की नाही, मग आता तुझा विचार नको का करायला? तेव्हा इकडे आता निलंबरी म्हणत असते, की "तुझ्या लग्नासाठी मला थोडंसं कर्ज काढायचंच आहे. त्याच्यावरती व्याज नाही भरायचं आहे, काही नाही. तेव्हा तू आता ह्या पेपरवरती साईन करशील ना?" तेव्हा इकडे भूमी म्हणत असते, "हो, करते ना साईन." तेव्हा भूमी म्हणत असते, की "चला, एकदाच्या पेपरवरती आता सह्या झालेल्या आहेत. भूमी, हे तेच पेपर आहेत. जेव्हा भानुशाली बरोबर तुझं लग्न होईल ना, तेव्हा ते लीगली लग्न कसं काय आहे हे प्रूफ करणारे ते पेपर आहेत." तर ते मॅरेज रजिस्ट्रेशनचे पेपर होते आणि त्याच्यावरती भूमीने आता साईनसुद्धा केलेली असते. तर इथे रागिनी म्हणत असते, की "अभि, 2 दिवस झाले मी तुला सांगितले आकाशच्या या पेपरवरती सह्या घे म्हणून, तू अजूनही घेतलेल्या नाही आहेस ना." तेव्हा इथे अभि म्हणत असतो, की "आई, मी थोडा कामात होतो म्हणून उशीर झाला." तेव्हा अभि म्हणतो, की "आई, सह्या मी आकाशच्या घेणारच होतो." तेव्हा आकाश म्हणतो, "आता ठीक आहे ना, चुका माणसांकडूनच होतात आणि तसंही तो सुद्धा आपल्या कंपनीसाठी खूप जास्त मेहनत करतोय. तेव्हा त्याला जास्त काही बोलू नकोस. पण अभि, यापुढे असं होता कामा नये. महत्त्वाचे पेपर असतील तर सह्या लवकर घ्यायच्या. आत्याला सगळं काम कसं परफेक्ट लागतं तुला पण माहिती आहे ना.
तेव्हा इकडे रागिनी म्हणत असते की आता लवकरात लवकर सह्या कर आणि पेपर वाचून घेतलेस तरी चालेल ना. तेव्हा आकाश पेपर वाचू नये म्हणून त्याला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी रागिनी आता भानुशाली आणि भूमीचा विषय काढते. इथे रागिनी म्हणत असते तो भानुशाली काय अजून लग्नसुद्धा भूमीबरोबर झालेलं नाही आहे तर सतत तिच्यावरती डाफरत असतो, तिला वाटेल तसं बोलत असतो, त्याच्या मनाप्रमाणे तिला जगवत असतो. याला काय अर्थ आहे का. भूमी आधी कशी हसायची खेळायची आणि आता काय तर शांत शांत बसलेली असते. त्या भानुशालीचा खूपच जास्त धाक आहे वाटतं तिला. तेव्हा इकडे आता आकाशला खूपच जास्त हे ऐकून राग येत असतो. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की आकाश त्या भानुशालीने जर भूमीबरोबर खरोखर लग्न केलं तर आणि त्याची बायको झाली तर. तेव्हा आकाश म्हणतो की आत्या असं काही होणार नाही आहे, भूमी कधीच त्या भानुशालीबरोबर लग्न करणार नाही आहे, मी तुला शब्द देतो. तर इकडे आता रागिनी म्हणत असते की अभि खरंच थँक्यू, तू माझ्या प्लॅनमध्ये मला मदत केलीस ना म्हणून. अरे ती भूमी आणि हा आकाश दोघेसुद्धा आहे ना इमोशनल फूल आहेत, इमोशनल फूल. जरा एखादा शब्द रडत बोलले की लगेचच हा पूर्णपणे सगळं काही विसरूनच जातो. तेव्हा इकडे लगेचच रागिनी म्हणत असते की अभि आता बघ पुढे पुढे काय करते ते मी, असंच जर माझी तुम्ही साथ देत राहिलात ना तर तुमचासुद्धा मी फायदा करून देईन. तेव्हा इकडे आता पौर्णिमा खूपच जास्त लाडाला येत असते कारण इथे पौर्णिमाला आता आकाशबरोबर गोड बोलून इथे अभिच्या नोकरीचं पक्क करून घ्यायचं असतं. तेव्हा इकडे आता रागिनी म्हणत असते की यापुढे जे काही करायचं असेल ते मला विचारून करा, फायद्यातच राहाल. ही रागिनी पटवर्धन कधीही तोट्याचा विचार करत नाही. त्याच्यामुळे आता तिचा हा स्वभाव पौर्णिमेला आणि अभिला दोघांनाही अगदी व्यवस्थित माहिती झालेला असतो. तेव्हा इथे दोघे आता पेपर वगैरे गोळा करतात आणि नेऊन डस्टबिनला टाकतात. तेव्हा इथे आता वेदांगी येते म्हणत असते की आकाश काय झालं, कसला विचार करतोयस तू. तेव्हा आकाश म्हणत असलो कसला म्हणजे आता बघतेस ना तू, भूमीसुद्धा लग्न करते भानुशाली बरोबर, पण मी अजूनही हार मानलेली नाही आहे. मी भूमीला सांगणार आहे की तुझ्या लग्नाचे सगळे फंक्शन इथे कर म्हणून. तेव्हा वेदांगी म्हणते काय बोलतोयस तू आकाश. तेव्हा आकाश म्हणतो हां मी बरोबरच बोलतोय, आता भूमीला तिकडे हळद वगैरे लागणारच आहे, पण तिच्या 2 बहिणी इथे पण असणार आहेत ना, त्याच्यामुळे जर हळद आपल्या इथे लागली तर तिच्या बहिणीसुद्धा इथेच असतील आणि बाकीचे सगळे जे काही कार्यक्रम होतात, विधी होत असतात ते सुद्धा अगदी आमच्या सोबतच होतील. तेव्हा आकाश वेदांगीला म्हणत असतो की आणि जेव्हा आमचं लग्न एका ठिकाणी असेल ना तेव्हा मी जेव्हा तुझ्या गळ्यामध्ये हार घालायला येईन किंवा मंगळसूत्र घालायला येईन तेव्हा भूमीची इन्सिक्युरिटी खूपच जास्त वाढेल आणि कदाचित तेव्हा ती तिच्या प्रेमाची कबुली मला देऊ शकते. तेव्हा इथे वेदांगी म्हणते की तुझा प्लॅन तर छान आहे, म्हणजे जर तिने तुला होकार दिला तर तू माझ्याबरोबर हे लग्न जे काही करतोयस ते म्हणून टाकशील ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो हो वेदांगी, कारण का आपलं लग्न तर खोटं आहे, त्याच्यामुळे ते मोडलं तरी सुद्धा चालेल. तेव्हा इथे वेदांगीला आता खूपच जास्त त्या गोष्टीचं वाईट वाटत असतं. तेव्हा इकडे आता आकाशने हा प्लॅन केलेला असतो की हे लग्न जसं चालू आहे तसंच राहणार, भूमी कधी ना कधीतरी इन्सिक्युअर होईल आणि आपल्या मनातलं जे काही आहे ते आकाशला सांगेल. त्यानंतर इथे पण आता भूमी इथे येईल का असा प्रश्न वेदांगीला पडलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो हे काम मी आता आत्याला दिलेलं आहे, ती गेली आहे भानुशालींबरोबर बोलायला. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते की भानुशाली माझं ऐका तरी, अहो आकाशला असं वाटतंय की सगळे फंक्शन आहेत ना ते एकत्र व्हावेत, तेव्हा तुम्हाला सुद्धा बोलावले ना, मेहंदी संगीत जे काही आहे ते एकत्र झालं तर तुम्हाला सुद्धा त्याचा फायदाच होणार आहे. तुम्हाला आकाशचा तो पडलेला चेहरा बघायचा आहे ना, आपल्या बायकोचं लग्न दुसरंच कोणाबरोबर तरी होतं आहे तेव्हा त्याचा काय परिणाम डोक्यावरती होत असेल ना याचा आपण विचारसुद्धा नाही करू शकत. तेव्हा इकडे आता तुम्हाला सुद्धा याचा फायदाच होणार आहे. तुम्ही आकाशचा चेहरा बघाल ना तेव्हा तुम्हाला जिंकल्यासारखं वाटेल, तेव्हा तुम्ही सुद्धा या. तेव्हा इकडे आता रागिनीने हा प्लॅन केलेला असतो. रागिनीने भूमीला आणि ॲडव्होकेट भानुशाली यांना घरी इन्व्हाइट केलेलं असतं मेहंदीसाठी, संगीतसाठी आणि हळदीसाठी, आणि ते दोघे आता तयार होणारच असतात. त्यासाठी इथे आजी माणसेसुद्धा आलेले असतात इथे भूमीला कन्व्हिन्स करण्यासाठी. तेव्हा भूमी म्हणते तुम्ही दोघीजणी आज इथे. तेव्हा मानसी म्हणते की ताई आमच्या सगळ्यांची अशी इच्छा आहे की तुझी हळद, संगीत सगळे कार्यक्रम आमच्या इथे व्हावेत, कारण का आम्हाला तुझ्या लग्नातसुद्धा एन्जॉय करायचं आहे. तेव्हा इकडे आता भूमी शांतपणे बसलेली असते. तेव्हा इथे आता जेव्हा बांगड्या हातामध्ये भरायची वेळ येते तेव्हा भानुशाली म्हणत असतात की गुरुजी माझ्या नवरीच्या हातामध्ये तुम्हाला याच बांगड्या भरायच्या आहेत. तेव्हा इथे लाईट जातात तेव्हा अचानक भूमीच्या हातामध्ये दुसऱ्याच बांगड्या आलेल्या असतात. तेव्हा भानुशाली ओरडतात आणि म्हणतात की गुरुजी मी सांगितलं होतं ना माझ्या नवरीच्या हातामध्ये मी सांगितलेल्या बांगड्याच घालायच्या, आत्ताच्या आत्ता त्या बांगड्या काढून टाका. तेव्हा गुरुजी म्हणत असतात हे बघा शांत व्हा, आता एकदा का बांगड्या घातल्या की पुन्हा काढता येत नाही, त्याला अपशकुन म्हणतात. तेव्हा इकडे हे काम केलेलं असतं आकाशनेच भूमीच्या हातामध्ये त्या बांगड्या भरण्यासाठी गुरुजींना दिलेल्या असतात आणि तेच झालेलं असतं.